जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचे कुलगुरू हे सायमन मॅक बनलेले आहेत व यासहच भारतीय संस्थेच्या संस्थापक कुलगुरू पदावर नियुक्त होणारे सायमन मॅक हे पहिलेच अभारतीय ठरलेले आहेत. बरं, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाचं नाव काय आहे? तर युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटी असं या पहिल्या AI विद्यापीठाचं नाव असून याची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 4 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान कोणाद्वारे संपूर्णता अभियान राबवण्यात येत आहे? कोणतं अभियान आहे? तर संपूर्णता अभियान व हे अभियान नीती आयोगाद्वारे राबवण्यात येत आहे. बरं, या अभियानांतर्गत काय केलं जाईल? तर गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहाय्यता गटांना खेळतं भांडवल देण्याचं कार्य या अभियानाअंतर्गत केलं जाणार आहे. हे जे अभियान आहे हे देशातील 500 तालुक्यात राबवण्यात येणार असून या अभियानामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला? तर अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा या अभियानात समावेश करण्यात आलेला आहे. नीती आयोगाविषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहून घेऊया. नीतीचं फुल फॉर्म नोट करून घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली येथे याचं मुख्यालय असून नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात व सध्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असल्यामुळे ते या आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर उपाध्यक्ष हे सुमन के बेरिया आहेत. नीती आयोगाचे सध्या CEO कोण आहेत? तर BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे सध्या CEO आहेत. प्रश्न क्रमांक 2, पहिल्या के सरस्वती अम्मा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो के सरस्वती अम्मा पुरस्कार आहे या पुरस्काराने पी गीता यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, पी गीता यांना त्यांच्या कोणत्या रचनेसाठी हा पुरस्कार देण्यात आला? तर आंथचुकल या त्यांच्या रचनेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांच्या या रचना MT वासुदेव नायर यांच्या स्क्रिप्टवर आधारित आहेत. आणि या पुरस्काराची स्थापना कोणी केली? तर केरळमधील विंग्सद्वारे या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे. हा जो पुरस्कार आहे हा साहित्य आणि सामाजिक प्रवचनातील स्त्रीवादी योगदानासाठी दिला जातो आणि यंदा हा पुरस्कार पी गीता यांना मिळालेला आहे. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 24व्या शिखर परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर मित्रांनो, आता शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची 24वी शिखर परिषद पार पडली असून याचं आयोजन कझाकिस्तान या देशामध्ये करण्यात आलं होतं. कझाकिस्तानमध्ये कुठे? तर कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे 4 जुलै रोजी ही शिखर परिषद पार पडली आहे व या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेलं आहे. या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन विषयी सांगायचं झालं तर SCOच्या स्थापनेपूर्वी कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, रशिया आणि तजाकिस्तान या 5 देशांनी एकत्र येत 1996 मध्ये S5 ची स्थापना केली होती व या S5 मध्ये 2001 साली उझबेकिस्तान सामील झाल्यानंतर याला SCO असं नाव देण्यात आलं होतं. या SCOची निर्मिती 15 जून 2001 रोजी करण्यात आली असून याचं मुख्यालय चीनमधील बीजिंग येथे स्थित आहे व सध्या झांगमिंग हे या ऑर्गनायझेशनचे महासचिव आहेत. बरं, भारताला याचं पूर्ण सदस्यत्व कोणत्या साली देण्यात आलं? तर 2017 मध्ये भारताला याचं पूर्ण सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. सध्या चीन, भारत, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान व उझबेकिस्तान हे या ऑर्गनायझेशनचे पूर्ण सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 4, भारत आणि मंगोलिया या देशात आयोजित करण्यात येणाऱ्या नोमॅडिक एलिफंट या युद्धाभ्यासाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? कोणता युद्धाभ्यास आहे? तर नोमॅडिक एलिफंट व हा युद्धाभ्यास भारत आणि मंगोलिया हे 2 देश एकत्रित करतात व यंदाच्या या युद्धाभ्यासाचं आयोजन मेघालयमध्ये करण्यात येत आहे. मेघालय राज्यात कुठे? तर मेघालयातील उमरो येथील फॉरेन ट्रेनिंग नोड येथे या युद्धाभ्यासाचं आयोजन 3 जुलै रोजी सुरू झालं आहे व हा युद्धाभ्यास 16 जुलैपर्यंत चालणार आहे. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की या नोमॅडिक एलिफंटची ही कितवी आवृत्ती आहे? तर ही या नोमॅडिक एलिफंटची 16वी आवृत्ती आहे. मित्रांनो, कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की 1 जुलैपासून मैत्री युद्धाभ्यास सुरू झाला असून हा युद्धाभ्यास
भारत आणि थायलंड या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदाच्या याच्या 13व्या आवृत्तीचं आयोजन थायलंडमध्ये करण्यात येत आहे. जिमेक्स युद्धाभ्यास भारत व जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. तर्कश युद्धाभ्यास भारत अमेरिका, शक्ती युद्धाभ्यास भारत फ्रान्स, दशलिक युद्धाभ्यास भारत उझबेकिस्तान, IMT ट्रायलेट भारत मोझांबिक टांझानिया, टायगर ट्रायम्फ भारत अमेरिका, लिमितिये भारत सेशेल्स, समुद्र लक्ष्मण भारत मलेशिया, दोस्ती भारत श्रीलंका मालदीव, धर्म गार्डियन भारत जपान, डेझर्ट नाईट भारत फ्रान्स UAE, सायक्लॉन युद्धाभ्यास भारत व इजिप्त, तर सहयोग कायजिन हा युद्धाभ्यास भारत आणि जपान या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो. प्रश्न क्रमांक 5. ICCच्या T20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावणारा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू कोण ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हार्दिक पंड्या हे ICCच्या T20 क्रमवारीत पहिलं स्थान पटकावणारे पहिले ऑलराऊंडर खेळाडू ठरलेले आहेत. हार्दिक पंड्या हे 222 गुणासह श्रीलंकेच्या विनंदू हसरंगा यांच्याबरोबर संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग यांचे नुकतेच वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले, तर त्यांनी कोणत्या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं? मित्रांनो, या ज्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती विश्वास नारंग आहेत यांनी संध्या या बंगाली चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं व त्यांचा शेवटचा चित्रपट हा हिंदीमधील मॉडर्न गर्ल ठरलेला आहे. त्यांनी बंगाली चित्रपटाबरोबरच हिंदी आणि मराठी या भाषांमधील चित्रपटात देखील काम केलं होतं. प्रश्न क्रमांक 7. मित्रांनो, आता UPSCच्या मुख्य परीक्षेच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी निर्माण हे पोर्टल सुरू करण्यात आले, तर आता या पोर्टलचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं? महत्त्वाचा प्रश्न आहे. UPSC मुख्य परीक्षेच्या उमेदवारांना मदत करण्यासाठी निर्माण पोर्टल सुरू करण्यात आला असून याचं उद्घाटन केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री G. किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. बरं, यातील निर्माणचं फुल फॉर्म काय आहे तर नोबेल इनिशिएटिव्ह फॉर रिवॉर्डिंग मेन्स ॲस्पिरंट्स ऑफ नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं या निर्माणचं फुल फॉर्म आहे. व ही जी योजना आहे ही कोल इंडिया लिमिटेडद्वारे आयोजित केली जात असून यामध्ये पात्र उमेदवारांना 1 लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 8. भारत सरकारने साथीच्या रोगांविरुद्धच्या तयारीसाठी कोणत्या बँकेसोबत क्रेडिट करार केला आहे? तर हा जो करार आहे हा भारत सरकारने ADB बँकेसोबत केला असून हा एकूण $170 दशलक्ष करार आहे. ADB बँकेचे इथं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. ADB म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक व याची स्थापना 19 डिसेंबर 1966 रोजी करण्यात आली होती. याचं मुख्यालय फिलिपिन्समधील मनिला येथे स्थित असून याचे सध्या अध्यक्ष मासासुगु असाकावा हे आहेत. आता हा प्रश्न पहा, डिक शूप हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत? तर आता डिक शूप हे नेदरलँड या देशाचे नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. मित्रांनो, आपण आताच पाहिलं होतं की नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे हे नाटोचे पुढील सरचिटणीस बनले आहेत व आता त्यांच्या जागी नेदरलँडचे पंतप्रधान म्हणून डिक शूप यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, यंदाच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम काय होती? मित्रांनो, दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो व यंदाच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम ही हेलिंग हँड्स केअरिंग हर्ट्स अशी होती. बरं, हा जो राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता तर 1991 साली हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटद्वारे प्रकाशित ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 नुसार कोणते शहर हे राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहर ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.